पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान पूर्णपणे बिथरलेला आहे आणि पाकिस्तानकडून हा कांगावा करण्यात आलेला होता की भारताने आमच्या नागरी वस्त्यांना टार्गेट केलेलं आहे। कालपासूनच पाकिस्तानकडून एलओसीवर जो गोळीबार केला जातोय त्याच्यामध्ये भारताच्या नागरी वस्त्यांना टार्गेट केलं जातंय आणि आता रात्री 8 वाजल्याच्या नंतर जम्मूमध्ये त्यांनी ड्रोन पाठवले हल्ल्यासाठी। हे 8 ड्रोन्स आहेत ते आकाशामध्येच नेस्तनाबूत करण्यात आले। राजौरी नंतर कुपवाडा भागामध्ये स्फोटांचे आवाज आलेले आहेत। महत्त्वाची बातमी, पठाणकोट आणि जम्मूमध्ये पाकिस्तानचे हल्ले हे भारताने परतवलेले आहेत। तर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न। राजौरीनंतर आता कुपवाडा भागात देखील स्फोटांचे आवाज आलेत। पठाणकोट आणि जम्मू पाकिस्तानचे हल्ले भारताने परतवलेले आहेत। जम्मू काश्मीरमध्ये अवकाशामध्ये या व्हिडिओ रेकॉर्ड जे झालेले आहेत त्यामध्ये आपण पाहतोय की काही ड्रोन्स पाकिस्तानकडून पाठवण्यात आलेले होते आणि हे ड्रोन्स भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने आकाशामध्येच नेस्तनाबूत केल्या। इतकंच नाही तर 8 मिसाइल्स देखील भारताने पाडलेले आहेत आणि महत्त्वाची बाब की राजस्थानमध्ये भारताच्या वायुसेनेनं पाकिस्तानचं F-16 हे लढाऊ विमान देखील पाडल्याची माहिती मिळते। जम्मू हवाई हद्दीमध्ये हे ड्रोन जे आहेत ते आलेले होते, मात्र आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने हे ड्रोन जे आहेत ते पूर्णपणे हाडून पाडलेले आहेत। भारताच्या S-400 या क्षेपणास्त्र प्रणालीनं हे ड्रोन जे आहेत ते आकाशातच हाणून पाडलेले आहेत। पंजाब, राजस्थान, जम्मू या भागामध्ये पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न, मात्र हा त्यांचे नापाक इरादे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णा आपल्यासोबत आहेत। कृष्णा, एक F-16 विमान देखील भारतीय वायुसेनेनं पाडल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर राजौरी असेल, कुपवाडा असेल आणि खास करून जम्मू, पंजाब आणि राजस्थान या 3 राज्यांमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न केला आहे। सागर, आपण पाहतोय की काल सुद्धा या सगळ्या राज्यांना टार्गेट करण्यात आलेलं होतं। पंजाबच्या अमृतसरमध्ये खास करून टार्गेट करण्यात आलेलं होतं आणि आता आपण पाहतोय की पूंछमध्ये जे शेलिंग्स काल पाकिस्तानने पाडलेले होते त्याचप्रमाणे पुन्हा एकदा पूंछ असेल, राजौरी असेल, त्याचबरोबर पठाणकोट आणि अमृतसर ही जी राज्य आहेत किंवा एअरबेस खास करून आहेत त्या एअरबेसना टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या माध्यमातून केला जातोय। मात्र भारताची एअर डिफेन्स सिस्टीम ही पूर्णपणे त्याला प्रत्युत्तर देते आहे। सगळ्या त्यांच्या ड्रोन्सना काउंटर करून आकाशातून त्यांना पाडलं जातंय। खास करून जम्मूला पहिल्यांदा हालचाली पाहायला मिळाल्या। जम्मूच्या आकाशामध्ये जे ड्रोन संशयास्पद पाहायला मिळाले त्यानंतर लोकांनी ते रिपोर्ट केलं आणि लगेचच तिथे सगळी यंत्रणा सक्रिय झाली आणि भारताची एअर डिफेन्स सिस्टीमनं सगळ्या ड्रोन्सला आता अवकाशातच पाडलेलं आहे। मात्र आता फक्त जम्मूच नाही तर पठाणकोट असेल, अमृतसर असेल, पंजाबचे काही भाग असतील आणि पूंछ त्याचबरोबर राजौरी या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली आकाशामध्ये पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच सगळी एअर डिफेन्स सिस्टीम कामाला लागलेली आहे। भारतीय लष्कराकडून सुद्धा सगळीकडे गस्त वाढवली जाते आणि लोकांना सुरक्षित त्याच ठिकाणी राहण्याच्या सूचना ज्या आहेत ते दिल्या जात आहेत। आणि आता आपण पाहतो की एकाच वेळेला या सगळ्या मल्टिपल ठिकाणी पाकिस्तानकडून पुन्हा एकदा ड्रोनच्या हल्ल्याचे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत आणि सगळीकडेच एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून हे सगळे ड्रोन जे आहेत ते भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून पाडले जात आहेत। पाकिस्ताननं पुन्हा एकदा आपली मुजोरी जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण यापूर्वी जेव्हा 2 वेळा भारताने त्याला प्रत्युत्तर दिलेलं होतं। पहिलं तर सगळं पुलवामाचा पहलगामचा जो काही हल्ला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याचा बदला म्हणून भारताच्या ज्या काही एअर स्ट्राईक आहे भारतानं पाकिस्तानच्या वेगवेगळ्या 9 हद्दीमध्ये केलेला होता आणि 9 दहशतवादी अड्डे जे आहेत ते उद्ध्वस्त केलेले होते। मात्र पुन्हा एकदा पाकिस्ताननं मुजोरी करत भारताच्या जे बॉर्डरवरची शहरं आहेत त्यांना टार्गेट केलं। खास करून पूंछमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फायरिंग सुद्धा केलं, त्याचबरोबर शेलिंग जे आहे ते मोठ्या प्रमाणात टाकण्यात आले आणि त्यानंतर पुन्हा या 15 शहरांना टार्गेट केल्यानंतर पाकिस्तानला पुन्हा धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्करानं पुन्हा एकदा ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये जवळपास 50 ठिकाणी हल्ले चढवले। मात्र आता आपण पाहतो की पाकिस्ताननं पुन्हा एकदा मुजोरी दाखवत भारतातल्या वेगवेगळ्या बॉर्डर लाईनची जी काही शहरं आहेत तिथं टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कुपवाडा असेल, राजौरी असेल, ते पूंछ असेल, त्याचबरोबर पठाणकोट, अमृतसर, पंजाबची जी काही शहरं आहेत आणि जम्मू खास करून इथली जी एअरबेस आहेत त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तान। कृष्णा, तुम्ही आपल्यासोबत राहात तर महत्त्वाची बातमी असा समोर आलेली आहे। पाकिस्तानचे 2 F-17 विमान भारतानं पाडलेले